नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर एसटी महामंडळाला 500 कोटी रुपये तातडीनं वितरित करण्यात आलेले. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागलाय. चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला गेलेला आहे. उर्वरित 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीनं एसटी महामंडळाला दिले जावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आणि त्यानंतर तातडीनं 500 कोटी रुपये वितरित करण्यात आले. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं या बाबतीत वृत्तमालिका केलेली होती. न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेचाच इम्पॅक्ट झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. याच महत्त्वाच्या बातमीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, एसटी महामंडळासाठी तातडीनं 500 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला, तसे निर्देश त्यांनी दिले आणि एसटी कर्मचाऱ्यांचा जो पगार गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला होता त्याबद्दलचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं या बाबतीतली वृत्तमालिका दाखवलेली होती आणि त्याचाच हा इम्पॅक्ट दिसतोय. तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, निश्चितच जर का बघितलं तर मागच्या एक आठवड्यापासून सातत्याने न्यूज 18 लोकमतने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते उचलले आणि एक वृत्तमालिका सातत्याने सुरू होती. त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटीची घोषणा केली आणि ते तातडीने देण्याचे आदेश दिले. मागच्या 2 महिन्यामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही, अजूनही तो पगार झाला नाही, पण त्यांना अपेक्षा आहे की पुढच्या 1-2 दिवसामध्ये आता पगार होईल. मात्र मागचे 2 महिने त्यांचे कसे गेले आणि या 500 कोटीचा त्यांना किती फायदा होईल हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला एक सांगा की काल उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 500 कोटी मिळणार आहे. याचा तुम्हाला किती फायदा होईल आणि मागचे 2 महिने कसा त्रास सहन केला तुम्ही? साहेब, मागचे 2 महिने जे कोविडचे गेले आमचे, कोविडमुळे आणि पगार न झाल्यामुळे त्याच्यामध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये आमची परिस्थिती खूपच हलाखीची झालेली होती. एक एक दिवस कसा काढायचा आमचं आम्हालाच माहिती. त्या काळामध्ये आम्ही इथून जाऊन दुसरीकडे सुद्धा काम केलं आम्ही. त्याच्यामुळे आम्ही कसं तरी घर भागवत चाललो आणि 1 महिना निघून गेला. 1 महिना निघाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात तीच अडचण निर्माण झाली की घर कसं चालवायचं, मुलाबाळांचं शिक्षण, बाकीच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये असं करता करता मग आता आमच्यातली काही कर्मचाऱ्यांनी या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केलेल्या आहेत. आता त्या पार्श्वभूमीवर सरकारने कुठेतरी पाऊल उचलले आणि 500 कोटीची घोषणा केली. पण ते 500 कोटीची नुसती घोषणा झालेली आहे. अजूनपर्यंत ते पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची आर्थिक समस्या तर सुटणार नाही. आणि अशा पद्धतीने आम्ही आता दिवस काढत आहे आणि समोर चालून अजून कधी पगार होणार आणि काय होणार अजून काही माहिती नाही आहे. सध्या पगार झाला नाही. किती महिने झाले पगार नाही झाला तुमचा? सध्या 2 महिने झालेले आहेत. परंतु 2 महिने कसे गेले आणि आम्ही त्या 2 महिन्यामध्ये आपलं घर कसं चालवलं. आपण इथून घरी गेलं की लोक घरचे म्हणतात की बा हे नाही, म्हणजे घरचा किराणा संपला, ते संपला, म्हणजे कुठल्या तरी अशा अडचणी आहेत ते आम्ही कशा केलं ते आम्हालाच माहीत आहे. आणि पुढं काय होईल असं जे 500 कोटी दिलेले आहेत ते 500 कोटीचे दिलेले आहेत ते आम्हाला कधी मिळेल याची काय शक्यता, की 500 कोटीमध्ये 2 महिन्याचे पगार होईल की 1 महिन्याचे. जरी 1 महिन्याचा झाला तर पुढचा पगार आमचा निघेल याची काय शक्यता नाही आहे. मला एक सांगा, तुम्ही 24-24 तास 32-32 तास सातत्याने ड्युटी करता, घर सोडून बाहेर राहता. या परिस्थितीत तुमच्यावर जेव्हा ही वेळ येते आणि नेहमी सातत्याने म्हणजे 4-6 महिन्यानंतर नेहमी ही समस्या असते, काय वाटतं सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढायला पाहिजे? टायमावर पगार दिला पाहिजे आणि पगार ना दिल्यास त्यांना एवढी फार तकलीफ होते का जेवण्या खावण्याची तकलीफ होते. त्यांच्यापाशी पैसे राहत नाही, लोकांना उधार मागावं लागते, त्याच्यात त्यांना भेटत नाही, उपाशी जेवावं लागते त्यांना आणि अशा परिस्थितीतून त्याला निघा लागते. हे परिस्थिती फारच कळकळीची आहे. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा जॉबवर असता, फील्डवर असता, तेव्हा तुमच्या खिशात देखील पैसे नाही, एस टीकडनं काही अलाउन्सेस मिळतात तुम्हाला? नाही, आम्हाला वाहकाला, कंडक्टरला ड्युटीवर जाताना 100 रुपये अग्रधन म्हणून दिल्या जाते. ते हिशोब देताना परत करावे लागतात. त्या व्यतिरिक्त 1ही रुपया एक्स्ट्रा दिल्या जात नाही खर्चांकरिता. आणि इतर बाबी अशा आहेत की ग्रामीणमध्ये किंवा सिटीमध्ये कुठेही राहण्याची उत्तम सोय नाहीच. आणि
त्या अनुषंगाने खिशातला पैसा जर खर्च करतो म्हटलं तर त्यासाठी पगार हवा आणि पगारच नाही तर मग खिशातून खर्च कुठून करायचे. म्हणून त्या अनुषंगाने आता गेल्या 2 महिन्यापासून नाही काही ते तुमच्याकडून यांच्याकडून त्याच्याकडून कर्ज करून आतापर्यंत आम्ही घर भागवत आलेलो आहे आणि अशा परिस्थितीनुसार काही आपली कामगिरी करत आलेलो आहे. ही आशा आहे की आज ना उद्या पगार होईल. तुम्हाला अपेक्षा आहे 2-3 दिवसामध्ये पगार होईल आता? कदाचित होऊ शकते. अगोदरच आमचे पगार खूप कमी आहेत. मिनिमम वेजेस ॲक्टनुसार आम्हाला पगार भेटलाच नाही, त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजारी अगोदरच झालेलो आहोत आणि तेही आता 5-7 हजार पगार भेटते. तोही आता हे 2-2 महिने थकीत ठेवून राहिले, तर त्यात मिळाल्यावर बी त्या 5-7 हजारात आम्ही काय करणार हाच विचार चालू आहे. भविष्य आमचं पूर्ण अंधारात आहे आता. तर अजिंक्य आपण बघू शकतो की या सर्व समस्या आहे, म्हणजे अजून 2 महिने झाले पगार झालेला नाही. काल उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे पुढच्या 2 दिवसामध्ये पगार होण्याची अपेक्षा आहे. मात्र पगाराव्यतिरिक्त हे जे सर्व कर्मचारी अनेक समस्यांचा सामना करतात. म्हणजे 24 तास यांची ड्युटी असते, मात्र त्या 24 तासामध्ये जर का हाल्टिंगवर जर यांची ड्युटी लागली तर म्हणजे राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था या सर्व स्वतःच्या खिशामधून यांना खर्च करावा लागतो आणि तो खर्च करण्यासाठी देखील यांना पैसा लागतो. मात्र पगारच जर मिळाला नाही तर मग कुठनं पैसा आणण्याचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अनेक लोक हे सर्व कर्जबाजारी झालेलं इकडनं तिकडनं उसवारी करून या लोकांनी मागच्या 2 महिन्यापासून आपलं कुटुंब चालवलेलं आहे. यांना अपेक्षा आहे आता 1-2 दिवसामध्ये पगार होईल. अजिंक्य, आपण आशा करूया तुषार की 1-2 दिवसात या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे पगाराचे पैसे मिळतील. आपण याच संदर्भात आणखी बोलणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम देखील आहेत सध्या औरंगाबादहून. सिद्धार्थ, आपण नागपूरमधले जे एसटी कर्मचारी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. सातत्यानं न्यूज 18 लोकमतवर याबद्दलची वृत्तमालिका आपण दाखवत होतो, त्याचा इम्पॅक्ट देखील आता झाल्याचं दिसतंय. पण एसटी कर्मचाऱ्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की निधीची घोषणा तर झालेली आहे, 500 कोटी रुपये वितरित तर केले जातील, पण जोपर्यंत ते आमच्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत काय म्हणावं असा प्रश्न आहे. सिद्धार्थ, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? एसटी कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची पगारवाढ हा न सुटणारा प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाने कहर केला तो कोरोनाच्या काळामध्ये. कारण जीव धोक्यात घालून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात 24 तास ड्युटी दिली. बरोबर. अनेक कर्मचारी जे कोविडमुळे मृत्युमुखी पडले, काही लोकांनी आत्महत्या केली. आता कुठं त्यांना थोडीशी आनंददायक बातमी आलेली आहे की त्यांचे 500 कोटी आता वितरित केले जाणार आहेत. आणि तू जसं म्हटलं तसं न्यूज 18नी सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली. यासाठी अनेक आपण विशेष कार्यक्रम केले. आता कुठेतरी त्या इम्पॅक्टचीच बातमी आपल्याला म्हणताय. मात्र मी एक प्रामाणिकपणा सांगतो कर्मचाऱ्यांचा, मी या ठिकाणी उभा आहे आणि त्यांना बोलण्यासाठी विनंती केली. हे ड्रायव्हर आहेत ना, हे ड्रायव्हर म्हटले साहेब मी खाली उतरू शकत नाही कारण मला वेळेवर गाडी पुढे न्यायची, पॅसेंजर उभे असतील. एवढा मोठा प्रामाणिकपणा या लोकांचा आहे. आणि आपण जनतेच्या सेवेसाठी अत्यावश्यक सेवा म्हणतो, पण ती सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार अत्यावश्यक नाही आहेत का? त्यांना जगण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टीच्या अडचणी आहेत. त्याच विषयी बोलण्यासाठी माझ्या सोबत आता या ठिकाणी आहेत. दादा, काय म्हणाल? आता तुमचे पगार होणार आहेत, निधी दिला नाही. प्रशासनानं जे आज आम्हाला 500 कोटी रुपयाची जी मदत लागू केली ती खरीच एक कौतुकास्पद आहे. कारण की आज आमचं जीवन मरणाचा प्रश्न चालू होता. कारण की आज आमच्या घरी खायला काही नाही. 2 महिने झाले आज आम्हाला तुटपुंज्या याच्यातच उदरनिर्वाह करावा लागू लागला. आज बाहेरही आम्हाला कोणी आम्हाला 2 पैशाची मदत होत नव्हती. पण आज अजितदादांनी त्याच्यात सहभाग घेऊन ते 500 कोटी दिले, त्याबद्दल खरं त्यांचे धन्यवाद मानतो. आणि मला तरी वाटतं की ह्या एका पगारीत होणार नाही, कारण की आमचे 2 महिन्याचे पगार थकलेले आहे. ह्या 2 महिन्याच्या पगारीमध्ये आम्ही आमचे बँकेचे अर्ध्याहून जास्त हप्ते आमचे कटत असतात. आता ते कायमस्वरूपी प्रश्न काढला जावा. दादा, आता पगार 2 ते 3 दिवसात होईल असं वाटतं का? कारण 500 कोटी आता तुमच्यासाठी दिले. पगार देणं हे फार गरजेचं आहे, कारण की हालाकीची परिस्थिती सध्या एसटी कर्मचाऱ्यावर चालूच आहे. 500 कोटी दिले, आता हा प्रश्न आत्ता म्हणून मिटेल असं मला वाटत नाही. हे कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघाला पाहिजे आणि असं पगार होईल या आशेवर कर्मचाऱ्यांना अवलंबून विसंबून राहावं लागतंय. मला असं वाटतं की आता इथून पुढे दर महिन्याच्या 7 तारखेला पगार करावा आणि एसटी कर्मचाऱ्यांना तशी सोय करावी किंवा काय करावी? काय म्हणाल तुम्ही? आपण आता सुरू होण्याच्या आधी तुम्ही सांगत होता साहेब फार हालाकीची परिस्थिती आहे, लोकांची फार अडचणी आहे. सर, या तुटपुंज्या पगारामध्ये एसटीचा कर्मचारी हा खरोखरच होरपळा जातोय. परंतु महाराष्ट्र शासन आणि आमच्या मायबाप असलेलं शासन, माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, परिवहन मंत्री साहेब
यांनी या प्रकारामध्ये जातीनं लक्ष घालून या होणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतो तो दूर करून जो पगार आमचा आहे वेतन अधिनियमानुसार दर 7 तारखेला व्हावा अशी विनंती आहे. यापुढे दर 7 तारखेला पगार दिला तर एस टी कर्मचाऱ्याचं जीवन आणि त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण वगैरे दवाखान्याचा खर्च आहे तो सुरळीत राहील, तो होरपळा जाणार नाही. आणि दुसरा म्हणजे या तुटपुंजा पगारावर भागत नसल्यामुळे या मायबाप शासनाने आम्हाला 7वा वेतन आयोग देऊन व एस टी बँकेच्या कर्ज माफी करावी अशी ही आमच्या कर्मचाऱ्यातर्फे विनंती राहील. निश्चित महत्वाची मागणी आहे. काय म्हणणं आहे दादा, तुम्ही काय करता? सर, मी चालक म्हणून काम करतो एस टी महामंडळात गेल्या 11 वर्षापासून. महाराष्ट्र शासनामध्ये अनेक महामंडळ आहेत, त्यामध्ये एक एस टी महामंडळ आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक महामंडळात 7वा वेतन आयोग लागू केला आहे. आम्हाला वेतन आयोग नाही, विलिनीकरण नाही आणि त्यात आमचा एकदम कमी पगारामध्ये आम्ही काम करण्याचं संसार चालवताना, संसाराचा गाडा चालवताना आमच्यावर झालेलं कर्ज, येणारा वेतन आणि त्यातून 2-2 महिने आम्हाला थांबवलं होतं. आणि ते बी सरकार आम्हाला वेतन केव्हा देतं, 500 कोटीची मदत केव्हा करतं. ज्यावेळेस आमचा एक कर्मचारी आत्महत्या करतो, त्याचं कुटुंब वाऱ्यावर पडतं, त्याची लेकरं रस्त्यावर पडतात, त्यावेळेस सरकार आम्हाला एक अनुदान म्हणून एक निधी उपलब्ध करतो. कायमस्वरूपी सरकारची ही जबाबदारी आहे आणि सरकारचं हे नेतृत्व आहे की सरकारने हे महामंडळ सांभाळलं पाहिजे. 1 लाख कर्मचारी असले, चालक, वाहक, यांत्रिक अधिकारी यांना जर वेतनासाठी सरकारकडे जावं लागतं, मागावं लागतं, याच्यापेक्षा निश्चितच दुर्दैवाची बाब आहे. बाकी इतर सुविधा ज्या 7वा वेतन आयोग असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या तर वेगळ्याच राहिल्या, मात्र आहे तोच पगार वेळेवर भेटत नाही. मात्र आता कुठेतरी एक पॉझिटिव्ह आपल्याला म्हणता येईल की राज्य सरकारने 500 कोटी दिलेत. कमीत कमी दिवाळी तरी या कर्मचाऱ्यांची गोड होण्याची शक्यता आहे. बिलकुल. सिद्धार्थ, तुम्ही जी प्रतिक्रिया आता या एस टी कर्मचाऱ्यांच्या घेतल्यात, कायमस्वरूपी तोडगा निघावा अशीच यांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे. याचबद्दल आपण आता बोलणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे देखील आहेत. संदीपजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. या गेल्या काही दिवसातल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर एस टी कर्मचाऱ्यांचे, कामगारांचे पगार 2 महिन्याचे थकलेले होते. सातत्यानं त्याविषयी बोललं जात होतं, संताप देखील व्यक्त झाला. काही कर्मचाऱ्यांना तर टोकाचं पाऊल उचलावं लागलं. संदीपजी, मात्र आता 500 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो तातडीनं वितरित करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. हा सगळा जो तोडगा आहे कायमस्वरूपी निघावा अशी मागणी कर्मचारी करतायत. प्रथमतः अजिंक्य, मी न्यूज 18चं सर्व एस टी कामगारांच्या वतीनं मी आभार मानू इच्छितो की ज्यावेळी एस टी कर्मचाऱ्यांच्या वरती संकट आली, वेतनाचा प्रश्न निर्माण झाला, खाजगीकरणाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेस न्यूज 18नी आपला आवाज अख्ख्या राज्यभरात घुमवला आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्याचं काम झालं. आणि त्यामुळं मी तुमचे सर्वप्रथम आभार मानेन. आताची मी प्रतिक्रिया बघत होतो की काय या मुलांचा दोष आहे, किंवा तुमच्या प्रतिनिधीकडून सांगितलं जात होतं की 24 तास 36 तास आम्ही काम करतो. म्हणजे माझी सरकारला विनंती अशीच आहे की 500 कोटी रुपये दिले, त्याचं आज दुपारपर्यंत एसटीच्या खात्यावरती जमा होतील आणि उद्या वितरित होतील अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही चाललेले आहेत. परंतु हे दर महिन्याला भीक मागायचं कुठपर्यंत चालवायचं? म्हणजे राज्य सरकारला हा विसर पडतोय का की ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावरती राज्यातले 65 लाख लोक रोज सुरक्षित प्रवास करतात, ज्या कोविडच्या काळामध्ये आमची 304 पोरं शहीद झाले, 304 लोकांना कोरोनामुळे मृत्यू आला, त्यांचं बलिदान काहीच नाही का सरकारच्या लेखी? किंवा प्रत्येक महिन्याचा पगार आला की काहीतरी गडबड करायची किंवा आमच्या मुलांनी काहीतरी टोकाचं पाऊल उचलायचं. मग अशा किती आत्महत्यांची प्रतीक्षा सरकारला आहे, हा सवाल मला तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे. दुसरी बाब म्हणजे मान्यताप्राप्त संघटना म्हणून आम्ही माननीय न्यायालयाकडे धाव घेतली होती की वेतन प्रदान अधिनियम 1936 यानुसार आम्हाला दर महिन्याच्या 7 तारखेला मालकानं वेतन देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. माननीय न्यायालयामध्ये आम्ही गेलो, आज त्याची तारीख आहे, परंतु मागच्या तारखेला 3 सप्टेंबर पर्यंत म्हणजे आजच्या तारखेची डेडलाईन माननीय न्यायालयाने दिलेली आहे. तोपर्यंत तुम्ही वेतन करून तारखेला या असं सांगितलेलं आहे. आता माननीय न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. त्याच्यामध्ये आमच्या जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे साहेबांनी प्रेयर अशी केली आहे की दर महिन्याच्या 7 तारखेला आम्हाला पगार हा मिळालाच पाहिजे. अपेक्षा आहे की काही वेळात माननीय न्यायालय श्रमकारांच्या बाजूने, कष्टकऱ्यांच्या बाजूने निकाल देईल असं मला अपेक्षा आहे. परंतु हे 7वा वेतन आयोगाचं जे आता एका सहकार्याने सांगितलं, म्हणजे राज्यातल्या सगळ्या महामंडळांना 7वा वेतन आयोग लागू होतोय, एसटी महामंडळाला का नाही? तर एसटी महामंडळ तोट्यात आहोत. तोट्यात कोणामुळे? आम्ही का आमची ड्युटी अर्धवट सोडून नाही आलो? या राज्यामध्ये सगळ्याच प्रवाशांना एवढ्या फॅसिलिटीज देतो. भारतामध्ये कुठलंही एसटी महामंडळ सार्वजनिक वाहतूक. संदीप, आपण ज्या मुद्द्यांबद्दल बोलतो ते मुद्दे तर महत्वाचे आहेतच आणि त्याबद्दल अधिक व्यापक स्वरूपात बोलणं गरजेचं आहे. एक ब्रेक मी घेतो. ब्रेक नंतर याच महत्वाच्या मुद्द्यांवर आपण पुन्हा एकदा येऊया. एसटी कर्मचारी सातत्यानं ज्या गोष्टींबद्दल बोलतायत, ज्या मागण्या त्यांच्या आहेत
त्या अजूनही खितपत का पडल्यात, त्याच्यावर का तोडगा काढला जात नाहीये, या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलूया. एक ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेक नंतर या सगळ्या मुद्द्यांविषयी आपण बोलणार आहोत. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, एसटी कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांचा पगार थकलेला होता आणि सातत्यानं या मुद्द्यासंदर्भात आवाज उठवला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीनं 500 कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्याचे निर्देश दिले आणि हे 500 कोटी रुपये आता वितरित करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा, पगाराचा प्रश्न सुटलेला आहे. 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी आता 838 कोटी रुपयांचा निधी आधीच दिला गेलेला होता. उर्वरित 612 पैकी 500 कोटी रुपये आता एसटी महामंडळाला तातडीनं दिले गेलेले आहेत. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं एसटी कर्मचारी आणि कामगारांच्या या सगळ्या मागण्यांवर, पगाराच्या संदर्भात आवाज उठवणारी वृत्तमालिका दाखवली आणि त्याचाच हा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.